हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज आहे माझ्या बहिणीचं म्हणजे तेजश्री आणि निलेश यांचं डोहाळे जेवण। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण असं तेजश्रीचं डोहाळे जेवण बघायला मिळेल। त्याचप्रमाणे आम्ही काय काय गमती जमती केलं त्यासुद्धा बघायला मिळतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत होणाऱ्या आई बाबांचं स्वागत करण्यासाठी सगळ्यांनी थोडा वेळ उभं राहूया। बहिणींनो, जमलो आपण सगळे पुरवू आता तेजश्रीचे डोहाळे। जमू आता आपण सगळे आणि पुरवू तेजश्रीचे डोहाळे। चिंच की आंबा, पिझ्झा की पावभाजी, चिंच की आंबा, पिझ्झा की पावभाजी, असे पुरवू ओटी बोलण्याचे सोहळे। इवलासा तो जीव, चिमुकले ते पाऊल, इवलासा तो जीव, चिमुकले ते पाऊल। पेढा की बर्फी याची सगळ्यांनाच लागली चाहूल। दिवा असो वापरती पण सदृढ असते संतती। दिवा असो वापरती पण सदृढ असते संतती। तेजश्री होणार आई आणि निलेश होणार बाबा। तेजश्री होणार आई, निलेश होणार बाबा। बाळाचे लाड पुरवण्यासाठी जमली आहे ना सभा। बाळाचे लाड पुरवण्यासाठी जमली आहे ना सभा। बाळाच्या संगोपनाचे आई बाबांना नसणार दडपण। बाळाच्या संगोपनाचे आई बाबांना नसणार दडपण। कारण आजी आजोबा करतील उत्तम त्याचे संगोपन। कारण आजी आजोबा करतील उत्तम त्याचे संगोपन। बाबा म्हणतील हे नको करू ते नको करू, तेव्हा आशू मावशी देईल सोडून खाऊचा डबा। जेव्हा हे नको करू ते नको करू असे म्हणतील, तेव्हा आशू मावशी देईल चोरून खाऊचा डबा। नको टेन्शन घेऊ होणारी तू आई, नको टेन्शन घेऊ होणारी तू आई। कारण नवनवीन गोष्टी शिकवण्यासाठी आहे काव्य आणि रिद्धिताई। कारण नवनवीन गोष्टी शिकवण्यासाठी आहे काव्य आणि रिद्धिताई। मैत्रीचा आणि भावंडाचा वारसा, मैत्रीचा आणि भावंडाचा वारसा येईल पुढे रीत आणि हर्ष। मैत्रीचा आणि भावंडाचा वारसा येईल पुढे रीत आणि हर्ष। हीच माझी इच्छा। तेजश्री तुला मोठी बनण्याच्या खूप खूप शुभेच्छा। या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी तर पहिल्यांदा सगळ्यात आधी आपल्या चिमुकल्या आंटीसाठी थोडासा डान्स करणार आहेत ना। तर आता या दोन चिमुकल्या त्यांच्या आंटीसाठी छानसा डान्स करणार आहेत, तर त्यांनी पटकन यावं आणि त्यांचं गाणं सांगावं। सरप्राईज आहे ते, तर त्यांचा डान्स लावावा। चला चिमुकल्या या लवकर। आपको बताएंगे बेबी होने से पहले और बेबी होने के बाद वाली लाइफ के बारे में। तो आइए शुरू करते हैं। तो बेबी होने से पहले बी से होता है और बेबी होने के बाद बी से होता है बेबी शार्क, बेबी शार्क, बेबी शार्क, बेबी शार्क, मम्मी शार्क, मम्मी शार्क, मम्मी शार्क। बेबी होने से पहले ए से होता है आंखें खुली हो या हो बंद, दीदार उनका होता है। कैसे कहूँ मैं ओ यारा ये प्यार कैसे होता है।
होता है आलू का चालू बेटा कहाँ गए थे? बैंगन की टोकरी में सो रहे थे। बैंगन ने लात मारे रो रहे थे। मम्मी ने प्यार किया हंस रहे थे। तो बेबी होने से पहले बी से होता है बन जा तू मेरी रानी, तेनू महल दवा दूंगा। बन मेरी महबूबा, मैं तेनू ताज पवा दूंगा। सुन मेरी रानी रानी, बन मेरी रानी रानी, तेनू महल दवा दूंगा। और बेबी होने के बाद बी से होता है बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोले। इतना सब होने के बाद भी दुनिया वैसी कहती है यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, मंजिल आएगी नजर साथ चलने से। यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से। मंजिल आएगी नजर साथ चलने से। आता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत काव्य आणि रिद्धीसाठी. त्यांनी आंटीसाठी आणि अंकलसाठी खूप सुंदर असा डान्स केलेला आहे. जर कोणी येत नाही तर जाऊ दे, आता ऑन दी स्पॉट आम्ही डान्स करतो. जसा होईल तसा तुम्ही बघून घ्या आणि एन्जॉय करा. तर तुम्हाला वाटलं की ते आई करणार आहे म्हणजे तेजू करणार आहे तेव्हा पिंक कलर वर करायचा. दोघा पण कोणाला वाटेल ना दोघांनी पण मत द्यायचं. आणि तेजूला वाटलं की तुम्ही करणार आहे निलेश जिजू, तर तुम्ही तेजू स्काय कलर आणि करेल आणि तुम्ही पण करायचं. तुम्हाला वाटेल की तुम्ही करणार आहे समजलंय गेम. दोघांना वाटेल की जो करणार आहे त्या कलरचा बलून वर करायचा आहे. तेजूसाठी आहे पिंक कलर आणि तुमच्यासाठी आहे ब्ल्यू कलर. आता सगळ्यांना माहिती की लहान बाळ झालं की खूप जागरण करावं लागतं, रात्री जागायची वेळ येते. तर बाळ झालं आणि रात्री जागायची वेळ आली तर सगळ्यात जास्त बाळाला रात्री जागवणार कोण म्हणजे सांभाळणार कोण असं तुम्हाला वाटतंय? तो कलरचा बलून वर करा. कोण सांभाळणार? तेजू सांभाळणार का? आणि जर मुलगा झाला तर तो कोणासारखा असेल? दोघांसारखा. ओके. आणि तेजूचं काय? जिजूंसारखा. आणि मुलगी झाली तर कोणासारखी असेल? दोघांसारखी. अरे वा. आणि सगळ्यात मस्त प्रश्न, जर बाळाने सुशी केली तर ते चेंज कोण करणार? जर बाळा दोघांचे तर दोघांनी केली पाहिजे. एकाने असं कसं चालेल? हा, थोडी ट्रेनिंग द्यावी लागणार तुम्हाला. आणि बाळाचे लाड सगळ्यात जास्त कोण करणार? जास्त कोण करणार? ओके. आणि बाळाचा अभ्यास सगळ्यात जास्त कोण घेणार? नाही, याला बलून नाही, मावशीसाठी पण दिला पाहिजे होता.
आणि बाळाला डान्स कोण शिकवणार? चालेल, असा छोटासा एक फनी गेम आपण आई बाबांसाठी घेतलेला आहे आणि त्यात जास्त वोटिंग आईलाच मिळालेलं आहे. बहुतेक सगळी कामं बहुतेक आईलाच करावी लागणार आहेत. तोपर्यंत आपण एका साईडला वोटिंग करण्याचा कार्यक्रम सुरुवात करूया. जीजू पिंक कलर ते पण दिसलं पाहिजे. मग आडवा घेते मला शॉर्टला टाकायचं. आपल्याकडे बघितलं तर मुलगीला जास्त वोट आहेत. मुलीसाठी आहेत 18 वोटिंगचं आलेलं आहे आणि मुलाला आहेत 14. तर हा थोडी फॉल्स असेल तरी पण चालेल. आता अंतिम निर्णय तोच जो दिसतोय तोच आहे. तर मुलीला जास्त वोटिंग आहे. पण आता आपण बघूया पेढा की बर्फी निघते ते. चला, होणाऱ्या आई बाबांनी लवकर डिसाईड करा कशाला वोटिंग करायचंय. ठरवा काय करायचंय ते. बघ जा का रुक्मिणी माझे गर्ल आले आहे आपल्याकडे. थोडा वेळ घेते मग तू घे. माऊचं पण बॉयसाठी. घेतला.
उभा राहा, आजीवर उभा राहा, पटकन जा लवकर, आजीवर उभा राहा, 2 मिनिटं जा. हां हां सासूबाई काका ते आई इकडे बघा. हो तुला देते ना सगळ्यांना फोटो. आई त्याच्या बाजूला जा, त्याच्या बाजूला जा. हा बॉय घे, तुझा बॉय घे. जा आजीवर फोटो काढ जा. हा तुम्हारा मोबाईल का? आई देवर्ष पण आला. ओके आता पटकन ये, फॅन लावते लगेच. एक मिनिटात तसेच मी फोटो नाही घेतलेला असेल. त्याला नुसतं बॉयचंच पाहिजे, बॉयचं फुटलं का रडार सोडू. हॅपी बेबी शॉवर. फोटो पण चालू आहे. काय बोलतेस? होत आला आहे, सगळा कार्यक्रम झालेला, निम्मे अर्धे पाहुणे सुद्धा गेलेले. आता इथे आवरावर चालू आहे. राइट लेफ्ट, राइट लेफ्ट, राइट लेफ्ट, राइट लेफ्ट, राइट लेफ्ट, राइट लेफ्ट. झालो आहोत माहेरी. आले नाही तुम्ही? हो. मला का असं काय नाही, यायचं ना आपलं घरचं आहे. समर्थांच्या इथे नमस्कार कर. कपडे तिकडे